जय गुरुदेव. जो ज्ञान शक्ती आरूढ होऊनी लेऊनी तत्वमालाचे भूषण, जो अज्ञान अंधकार छेदित भान, तया श्री गुरुशी नमो नमो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली सद्गुरुनाथाच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन करत आहेत. जो ज्ञान शक्ती आरूढ होऊनी, जो आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेला असतो, जिथे अज्ञानाचा लवलेशही नसतो, जिथे विश्वात्मक भाव झालेला असतो, जेथे जे जे दिशे दृष्टी पुढे ती अवघे शिवरूप गाडे, अशी दिव्य दृष्टी झालेली असते. तेथे काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार हे त्यांच्या वाऱ्यालाही थांबत नाहीत. कारण तिथे दिव्य ज्ञान शक्ती आहे. जसं सूर्य उगवल्याबरोबर सगळा अंधार नाहीसा होतो, तसं गुरुमाऊलीच्या स्वतः ज्ञान स्वरूप, स्वतः शिव स्वरूप, स्वतः चैतन्य स्वरूप असल्यामुळे तेथे अज्ञानाचा कसलाही अंधकार लोभ भय अशी तिथे वस्तीच नसते. असे सद्गुरुनाथ ज्ञान शक्तीवर आरूढ झालेले आहेत आणि त्यांनी तत्वमालाचे भूषण घातलेले आहे. आपण सामान्य माणसं सोने चांदी हिरे माणिक जवाहर असे भूषण घालून स्वतःला धन्य मानतो. पण सद्गुरुनाथानं प्रेम शांती करुणा आनंद या विश्वात्मक तत्वाची भूषण घातलेली आहेत. शिवसूत्रातल्या 36 तत्वाचे भूषण, सांख्यशास्त्रातल्या 24 तत्वाचे भूषण. भूषण म्हणजे त्यांच्या व्यवहारातून त्यांची वाणी अमृतासारखी मधुर असते. त्यांची दृष्टी सदैव कृपामय असते. ते ज्याच्यावर दृष्टी टाकतात त्याचं कल्याणच करतात. त्यांचा स्पर्श ज्याला होतो त्या जीवाचा उद्धार होतो. त्यांचं चालणं बोलणं बसणं उठणं जेवणं खाणं हे सर्व काही शिष्याला उपदेश करणारा असतं. सर्वात मोठं भूषण म्हणजे मौन, शांती, प्रेम, आनंद, करुणा हे सदैव त्यांच्या व्यवहारातून प्रवाहित होत असतात. लेऊनी तत्वमालाचे भूषण, अज्ञान अंधकार छेदित भान. ते शिष्याच्या हृदयातील जन्मोजन्मांतरीचा अंधकार, जो मी देह आहे, मी कर्ता आहे म्हणून सुखी किंवा दुःखी होतो, त्याच्या डोक्यावर सदैव मी जन्मणार आहे आणि एक दिवस मरणार आहे अशी भीतीची टांगती तलवार असते. आणि हे केवळ अज्ञानामुळे होत आहे हे जाणलेल्या गुरुमाऊलींनी अज्ञान अंधकार छेदित भान, जसं काळोखी रात्र सूर्य निघाल्याबरोबर सगळा अंधार नाहीसा होतो, एका क्षणात नाहीसा होतो, तसं गुरु माऊली रूपी सूर्य ज्यावेळेस शिष्याच्या जीवनात येतो त्यावेळेस त्याच्या जीवनातला अंधकार निघून जातो, त्याचा देहभाव निघून जातो, त्याचा संकोचित वृत्ती निघून जाते आणि शेवटी मी आहे, मी शिव आहे असा सूक्ष्म अहंकार त्याच्या ठिकाणी राहतो. त्यावेळेस सद्गुरुनाथ त्याचं संपूर्ण अज्ञान नाहीसं करण्यासाठी, जसं भगवद्गीतेमध्ये संपूर्ण गीता सांगून झाल्यानंतरही अर्जुनाचं अज्ञान नाहीसं
होत नाही त्यावेळेस सद्गुरु रूपानं श्रीकृष्ण सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापभ्य मोक्षयास्मी मा शुचः. तू सर्व धर्माचा, कर्माचा, कर्तव्याचा सर्व त्याग करून मला शरण ये. मी करणारा आहे असा तुझा मीपणा मला देऊन टाक. आणि ज्यावेळेस अर्जुनानं आपल्या गुरुला आपला मीपणा देऊन टाकला, तया श्री गुरुशी नमो नमो, आणि त्याच्या मुखातून उद्गार निघाले, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादान्मय अच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम त्वा. हे सद्गुरुनाथा, मी माझं मी पण तुमच्या चरणावर अर्पण केल्यानंतर माझा मी देह आहे हा मोह नष्ट झाला आणि मी अविनाशी, शाश्वत, नित्य अद्वयानंद स्वरूप आहे ही मला स्मृती प्राप्त झाली. असं कृतज्ञतेने नमस्कार करतो. या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे, सद्गुरुनाथाच्या चरणी आपला मीपणा समर्पित केल्यानंतर आपल्याला शुद्ध आपल्या स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. ओम शांती शांती शांती.